एकीकडे शेतकरी गंभीर समस्यांना तोड देत असताना दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत ऑनलाईन बेटिंग करताना दिसले। त्यांचा विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मुंबई पोलिसांनी खासगी बाईक टॅक्सी सेवांवर पूर्णपणे बंदी घातली। रॅपिडो कंपनीच्या संचालकांविरोधही एफआयआर दाखल। प्रशासनाने ॲप आधारित सेवांवर बंदी घातल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। नाशिकमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई ते नाशिक रेल्वे सेवा विस्कळीत। मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द। खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। म्हणाले, मुंबईत फक्त 31 ते 32% मराठी भाषिक आहेत, बाकीचे इतर राज्यातील लोक आहेत। तुम्ही ब्रिटनची ही भाषा स्वीकारण्यास तयार आहात, पण तुमच्या देशाची भाषा नाकारत आहात। मुंबईत पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता। IMDने अलर्ट जारी केला। उपनगरांमध्ये हलका पाऊस सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात महिलांसाठी निरोगी महिला योजना सुरू केली, ज्या अंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांची कर्करोगाच्या लक्षणांसाठी तपासणी केली जाईल। महिलांनी तपासणी प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन देखील केले। QR कोड फसवणूक प्रकरणी 22 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक। आरोपीने मुंबईतील अनेक दुकानांबाहेर स्वतःचे QR कोड छापले आणि ते वैध QR वर चिकटवले, ज्यामुळे दुकानदारांचे पैसे थेट त्याच्या खात्यात येऊ लागले। मुंबईतील दहिसरमध्ये गरिबीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला, पण तो फसवणुकीचा बळी ठरला आणि त्याचे 3 लाख रुपये गमवावे लागले। पीडित प्रशांत नागवेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। आम्ही मारुती स्तोत्र वाचतो, तुम्ही हनुमान चालीसा वाचता। मराठी भाषेच्या वादात उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे वाद वाढण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरून महाविकास आघाडीमध्ये धुफळी वाढत आहे। जागा वाटपात विलंब झाल्याबद्दल उद्धव गटानेही महाविकास आघाडीवर टीका केली। यामुळे पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। अपूर्ण कामामुळे लोकांमध्ये संताप। पावसाळ्यात रस्ते खड्ड्यांनीही भरलेले, वाहन चालकांना अडचणी निर्माण होतील। ऑनलाईन गेम खेळण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ट्रेनमध्ये चोरी केली। नाशिकमधून 25 वर्षीय आरोपीला अटक। तपास सुरू। ओळखपत्र दाखवा आणि मोफत चिकन मिळवा। पुण्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी एक अनोखा उपक्रम। एका राजकीय जोडप्याने 50 किलो चिकन मोफत वाटले। भारत युतीपासून दूर राहण्याच्या अटकळांवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले। त्यांचा पक्ष कालही युतीचा भाग होता आणि भविष्यातही राहील असे सांगितले। मीरा रोड येथील एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या पायलट विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। 23 वर्षीय एअर हॉस्टेसने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। रत्नागिरीत भीषण अपघात। समुद्रात बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू। पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले। कोकण रेल्वे 23 ऑगस्टपासून मुंबई गोवा कार फेरी ट्रेन सेवा सुरू करणार, ज्याद्वारे प्रवासी त्यांच्या खासगी गाड्या मुंबईतून गोव्याला ट्रेनने नेऊ शकतील। पुण्यात मुलीच्या छेडछाडीची घटना। कुंडली पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या बनावट ज्योतिषाचा पोलिसांनी पर्दाफाश केला। नवी मुंबईत निवडणुकीची तयारी जोरात सुरू। नेरूळ जुईनगर येथील महापालिका निवडणुकीपूर्वी युवा सेना शक्ती मेळाव्याने तरुणांना एकत्र केले। कल्याणमध्ये 22 लाख रुपयांचा ड्रग्जसह आरोपींना अटक। पोलिसांनी मोहम्मद कैफ शेख आणि फरदीन शेख नावाच्या 2 आरोपींना अटक केली।